नमस्कार. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपला तुमच्या घरात जर मनी प्लांटचं जर झाडं असेल तर खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुमच्या घरात मनी प्लांट लावल्याने सुख समृद्धी येते असं म्हणतात. आता प्रत्येकाच्या घरामध्ये आपण मनी प्लांट लावत असतो. तर आपला असा समज आहे की घरात मनी प्लांट लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि पैशांचं भरभराट होत असते. परंतु हो, हे बरोबर आहे. परंतु बरेच लोक आपल्या घरात गॅलरीत, अंगणात आणि अंगणात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मनी प्लांट लावत असतात. तर वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की घरात मनी प्लांट लावणे हे शुभ मानले जाते. कारण घरातच मनी प्लांट हा लावायचा असतो आणि मनी प्लांट हा शुक्र ग्रहाचा कारक आहे. कारण घरात मनी प्लांट लावल्याने नवरा बायकोचे संबंध हे चांगले होतात किंवा त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण होत असतो. तर घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक आपल्याला फायदा होत असतो असं म्हणतात. परंतु जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार जर मनी प्लांट लावला नसेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक नुकसानही होऊ शकते, हे तेवढंच खरं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट योग्य दिशेला लावावे तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो. म्हणजेच काय, तर चुकीच्या दिशेने जर आपण तो मनी प्लांट लावला तर आपल्याला आर्थिक जे नुकसान आहे तर त्याची सहन करावं लागतो किंवा आर्थिक नुकसानीला आपल्याला सामोरे जावं लागतात. त्यामुळे मनी प्लांट लावताना जरी तुमच्या घरामध्ये मनी प्लांट लावलेला असेल परंतु तो योग्य दिशेला लावणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे सगळे फायदे भेटतील आणि आपल्याला आर्थिक आपली प्रश्नही सुटल. आणि बरेच जण म्हणतात की आम्ही लावलेलं आहे आमच्या घरामध्ये आहे परंतु आम्हाला त्याचा फायदा होत नाही आहे. परंतु तुम्ही जर योग्य दिशेला जर नसेल लावला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून तोटाच होणार आहे, फायदा होणार नाही. तर मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा ती कोणती आहे? तर ती योग्य दिशा म्हणजेच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला लावला पाहिजे. म्हणजेच काय, तर आग्नेय दिशेला झाड लावल्याने घरात सकारात्मकता निर्माण होत असते, सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि झाडं लावण्याची योग्य दिशा आहे. जसं आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण आणि पूर्व यामधील ही दिशा आहे. या दिशेची देवता म्हणजेच गणपती आहे आणि गणपती हा अशुभ गोष्टींचा नाश करतात. कारण सर्व मंगल मांगल्ये सुख करता आपण त्याला असं म्हणत असतो. विघ्नांचा नाश करणारा तो देव आहे. म्हणजेच काय, तर त्यामुळे मनी प्लांट आग्नेय दिशेला आपण लावला पाहिजे. त्यामुळे या दिशेला शुक्र ग्रह असल्यामुळे तो सुख समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण मनी प्लांट लावताना नेहमी आग्नेय दिशेला लावला तरच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती तसेच आपल्याला जे पैशांचे विषयी जे आर्थिक स्रोत आहे तर तेही वाढत असतात. त्यामुळे या दिशेला आपण नक्कीच लावले पाहिजे. त्यानंतर मनी प्लांट हा घरात किंवा घराच्या बाहेरही लावू शकतो आपण. तर मनी प्लांट हा लावताना आपल्याला म्हणजे असं त्याला खूप पाणी टाकावं लागत नाही किंवा त्याची खूप देखरेख करावं लागत नाही, असं बिलकुल नाही. कारण तो वर्षभर आपण कधीही मनी प्लांटचं झाड सुकलेलं कधीही बघितलेलं नाही. कारण त्याला पाणी नसेल तरी पण ते छान टवटवीत हिरवंगार राहत असतं आणि छान असं म्हणजे दुसऱ्या झाडावरती ते वाढतं आणि आपल्याला एक प्रकारचा गारवा देणारं हे आणि ते नेहमी हिरवं राहतं. त्यामुळे आपल्या घराभोवती वातावरण हे छान स्वच्छ आणि सुंदर असतं, कारण सगळीकडे हिरवळ राहत असते. तर मनी प्लांट हा घरातील आपल्याला हवा शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात, घरात पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुम्ही मनी प्लांट लावलं असेल तर नक्कीच एखादा तरी मनी प्लांटचं झाड तुम्ही घरामध्ये लावा. तर ते मनी प्लांट हा आपल्याला असं त्याचं छोटीशी कांडी जरी आपण पाण्यामध्ये ठेवली तरी पण त्यातून एक नवीन झाड अगदी किचनमध्ये ठेवू शकतात, अगदी तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या गॅलरीत ठेवू शकतात. ते कुठेही येतं, त्याला असं म्हणजे त्याला आपण म्हणतो सूर्यप्रकाश लागतो असंच काही नाही आहे. तर ते कुठेही सावलीसुद्धा हे झाड येत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं मनी प्लांट हा कोणत्या दिशेला लावायचा नाही, तर मनी प्लांट हा ईशान्य दिशेला लावायचा नाही. कारण उत्तर व पूर्व यामधील दिशा आपण मनी प्लांटसाठी नकारात्मक दिशा म्हणजेच ती कोणती, तर उत्तर दिशा आहे. तर या दिशेला बृहस्पती असतात. म्हणजेच काय, तर शुक्र व बृहस्पती या दोघांमध्ये शत्रूचे संबंध आहे.
त्यामुळे आपण ईशान्य दिशेला आपण तुळस लावू शकतो, परंतु मनी प्लांट लावू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मनी प्लांटचं झाड असेल तर तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच सुधारणा करा, जेणेकरून तुम्हाला आर्थिक प्रश्न असेल किंवा सुखसमृद्धी पाहिजे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. श्री स्वामी समर्थ.